छात्रवीर प्रतिष्ठानाच्या वतीने शंभूराजांचे 25 मूर्ती वाटप। पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचे मंडळांना आवाहन। शिरीष जगदाळे। छात्रवीर प्रतिष्ठानाच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दिमागदार वातावरणात साजरी करण्यात येणार आहे। छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची 367वी जयंती मोठ्या उत्साहात 11 मे ते 14 मे 2024 या कालावधीत साजरी केली जाणार असून 11 मे 2024 रोजी सालाबादाप्रमाणे याही वर्षी मान्यवर महिलांच्या शुभ हस्ते मंडळांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरण करण्यात येणार आहे। या वर्षी मंडळाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही सर्वांच्या मनामनात घराघरात व प्रत्येक गावागावात या ब्रीद वाक्याने सगळीकडे साजरी होण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे। या वर्षी 25 मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याची माहिती छत्रवीर प्रतिष्ठानाचे प्रमुख शिरीष जगदाळे यांनी दिली। संभाजी महाराजांची 14 मेला 367वी जयंती आहे। छत्रवीर प्रतिष्ठानची स्थापना 2016 ला झालेले असून हे 9वे वर्ष छत्रवीर प्रतिष्ठानचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात दर सालाप्रमाणे यावेळेस 11 मेला मूर्तीची प्रतिष्ठापना छत्रवीर प्रतिष्ठानतर्फे आहे। त्याचप्रमाणे 11 मे ते 14 मे विविध सामाजिक कार्यक्रम आपण घेतो। या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात मनामनात आणि गावागावात ह्या ब्रीद वाक्याने 25 मूर्त्यांचं वाटप हे सोलापूर, धाराशिव आणि कर्नाटकमधले 2 विजापूर आणि गुलबर्गा इथे होणार आहे। इथले मंडळ येणार आहेत। त्याचं वाटप 12 मेला संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या मंडळाच्या येथे होईल। दर सालप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे मूर्ती वाटपचं। मागच्या वर्षी आपण 11 मूर्त्या वाटप केलं होतं। त्याचा प्रतिसाद पाहून या वर्षी आपण मंडळाने 25 मूर्त्याचं वाटप यावेळेस ठेवलेलं आहे। आणि महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मूर्त्या कुठल्या तर मंडळाला वाटण्याचं हे पहिलंच आपलं मंडळ आहे जे मागच्या वर्षीपासून आपण करतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्त्या महाराष्ट्रात कुठल्याही मंडळ देत नाही प्रतिष्ठापनेसाठी। आपण 2016 पासून विविध सामाजिक उपक्रम राबवतो। त्याच्यात विधवा महिलांना साध्या वाटप असेल, अनाथाश्रमात गहू धान्य पुरवणं असेल, कोरोना काळात रक्तदान शिबिर घेणं असेल। परत मागच्या वर्षी 11 मूर्त्या झाल्या, यावर्षी 25 मूर्त्या। आपण कुठलाही मिरवणूक महाराजांची मिरवणूक काढण्यास आपला विरोध आहे। त्याचा जो खर्च होतो, अनावश्यक जो खर्च होतो, तो कुठं तर सुतकर्मी लागावा या हेतूने आपण विविध कार्यक्रम। तर वैभव गांगणे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डॉल्बीचा वायपट खर्चाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने व मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले तर आम्ही नक्कीच त्या मिरवणुकीचे स्वागत करू असे आवाहन केले। अन्य मंडळांनीही डॉल्बीचा वापर टाळावा व पारंपरिक वरदानाचं प्रोत्साहन द्यावे असेही आवाहन वैभव गांगणे यांनी यावेळी केलं। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, छत्रपती आई जिजाऊमाता यांचे विचार जास्तीत जास्त शंभू भक्त शिवभक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी हे छत्रपती प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे। इथून पुढची पण वाटचाल सगळे अशाच पद्धतीने राहील, कारण आम्ही पूर्ण डॉल्बीला विरोध करतो। पारंपरिक पद्धतीने काढून आम्ही नक्की स्वागत करू। यावेळी श्याम कदम, लहू गायकवाड, वैभव गंगणे, प्रकाश ननवरे आणि शिवशंभू भक्त उपस्थित होते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।